काय करते आपू? मालिश करते पप्पाची. A B C D E F मग अ मन ओके मग अ कुठे पळायली आपू? ओ मग दुखायला देते मग मी स्क्रब करते आता आपली मिरची ओके नो. स्क्रब कर मी नाही करणार. काल स्क्रब केलं. रोज रोज स्क्रब असते का? स्किन खराब होते रोज स्क्रब केल्यानं. हो ना बरं आपू? काय हिल चॉपकी खाऊ घातली तुम्ही? नक्की? मग ही जेवण करणार. आपूचे पप्पा तिला बाहेर नेतात आणि चॉपकी खाऊ घालतात, मग ती जेवत नाही. हो ना आपू? अशा नाटकं करते मग. बाय कर आपू. बाय बेबी. कुठून शिकली ग तू? तू काय करते? आपूला तिच्या पप्पासारखी चाबी लटकवायची याला कशाला, पॅन्टला. है ना आपू? तिचे काहीतरी कुटाणे चालू आहेत पॅन्टला लटकवण्यासाठी. आपू गुड मॉर्निंग. आता ना व्हिडिओ सुरू केला. आपू आणि मी आंघोळ करून आली, आत्ताच फ्रेश होऊन आले आणि खूप छान हवा सुटली, मस्त वाटते बाहेर. तर नाश्ता चहा वगैरे सर्व झालेला आहे. स्वयंपाक बाकी. स्वयंपाकामध्ये काय बनवू काय नाही हा थोडासा प्रश्न पडलाच मला, पण बनवून घेते आता. थोडंसं मेकअप वगैरे करून घेतलं दोघीचा पण आमच्या. आणि आता आम्ही जाणार खाली, थोडा खाली जावा म्हटलं, पण आता जातो की नाही काय माहिती, आता नक्की नाही. आपण तिकडे लिपस्टिक सोबत खेळते, माझ्या लिपस्टिक सोबत, आणि सगळी तोडून टाकली आहे तिने खेळून खेळून. तर स्वयंपाकामध्ये माझं चाललं आहे, तर काय बनवू काय नाही. त्याआधी ना मी थोडंसं माझं माठ भरायचं राहिलं तो भरून घेते आणि नंतर स्वयंपाक करते. स्वयंपाक जास्त काही करायचं नाही. अपूला थोडासा नाश्ता बनवून देते, नंतर स्वयंपाक करते. तर ना रोज व्हिडिओमध्ये काय दाखवू हाच मला खूप मोठा प्रश्न पडला या 2-3 दिवसातच. कारण की 2-3 दिवसात मी रोज व्हिडिओ पोस्ट करते आणि रोज काय कंटेंट काय दाखवूया हा खूप मोठा प्रश्न वाटतो. पण मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. काय जे समजा दाखवता येईल ते मी नक्की दाखवेल. आणि अपूची मस्ती तिकडे सुरू आहे. तर हा ड्रेस ना मला अपूच्या पप्पांनी माझ्या बड्डेच्या वेळेस घेतलेला. म्हणजे त्यांनी आम्ही गेलेलो आणि मला हा आवडला कॉर्डसेट. काय हां, तर मला हा कॉर्डसेट आवडला होता. याचा कलर खूप छान वाटतो, फ्रेश वाटतो एकदम. तर आज मी तो घातला. म्हटलं चला बघूया. आणि या स्लीव्ज लावायसाठी ना मी एवढा म्हणजे माझा बड्डे होता त्या दिवशीच मी हा ड्रेस घेतला पण, आणि स्लीव्ज पण लावून घेतल्या. आता इथे स्लीव्ज लावण्यात इतका प्रॉब्लेम येतो ना, कोणीच लावून देत नाही वेळेवर. त्यामुळं मग तर व्यवस्थित नाही लागलं असं मला तरी वाटते. कारण की ना थोडंसं त्या बाईने खूपच हे केलं आहे. म्हणजे ना हे कुठे गेलं हे फूल जे आहे ना ते तिने इकडल्या साईडने या बाईवर आणलं आणि ते छान दिसतं. पण इकडल्या साईडने सेम तिने तेच करायला पाहिजे होतं, तिने नाही केलं. किंवा मग हे जे नाजूक दिसतंय ना ते तिने मागे घातलं. तर तसा माठ मी ना रोज साफ नाही करत, 2-3 दिवसा मिळून असं करते जेव्हा मला वाटलं तेव्हा. तर आज तोच दिवस होता. म्हटलं चला माठ साफ करून घेऊया, कारण की ना यामधलं पाणी पण थोडंसंच राहिलं होतं आणि मग तेच साफ करायला घेतलं मी. तिकडे अप्पूचं मस्त छान असं खेळणं सुरू होतं. आजकाल ती थोडंसं मला कमी त्रास देते, त्यामुळं म्हटलं चला आपण व्हिडिओ तरी बनवूया. कारण की दिवसभर इतकं बोर होतं ना
खूप मोठा दिवस लागतो आणि त्यामुळं आता इथं माठामधलं पाणी प्यायला मला खूप जास्त आवडतं. काय माहिती फ्रीज असून पण मला माठातलं पाणी छान वाटतं आणि हेल्दी पण असं वाटतं मला, कारण की ना फ्रीजमधलं खूपच पाणी पिणं चांगलं नसतं. आणि आपूसाठी पण सध्या लहान आहे तर तिला पण नको म्हणून मी माठ घेतला होता. हा माठ मी दारावरच घेतला पण पाणी थंड होतं. आता काही दिवस ना खूप जास्त गळत होता हा माठ आणि ना याला वरतून असं पाणी येतं. मी नेहमी बघते पाणी भरून ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर ना तो माठ वरतून ना पूर्ण ओला होतो. आणि आता इथे माठासाठी ना खूप चांगली जागा झाली आहे, कारण की तिथे हात वगैरे लागत नाही आपूचा सहसा आणि मस्त छान असं पाणी पण थंड राहतं आणि पाणी जर गळालं ना तर डायरेक्ट बेसिंगमध्ये पडतं, जास्त असं कुठं गळत नाही. इथे आपूच्या नाश्त्याचा टाईम झाला होता, मग तेच मी बनवायला घेतला होता. आता रोज ती पोहे खाऊन पण कंटाळली आहे, त्यामुळं म्हटलं चला थोडंसं चेंज म्हणून उपमा बनवूया. आता नाश्त्याला उपमा पोहे दुसरं ऑमलेट वगैरे असं ती खाते, तर मग मी तेच बनवायला घेतलं होतं. तिची आंघोळ झाली होती आणि जास्तच भूक लागली होती तिला. ती ना थोडंसं आज लेट झालं होतं, त्यामुळं म्हणलं चला पटापट बनवून घेते. खूप जास्त खीर करत होती, कारण की तिला ना ती बाहेर जायचं होतं म्हणून तिला वाटत होतं की मला बाहेर न्यावं मम्मीने. पण आजकाल ना सकाळी सकाळी थोडंसं कामं केले ना तर पटकन होतात, म्हणून मग मी जास्त कामाकडे लक्ष देते की कामं पटापट आवरून घेऊ आणि मग नंतर उन्हाचे कामं पण करू वाटत नाही आहेत, कारण की खूप जास्त गरम होते आणि किचनमध्ये तर खूपच गरम होतं. त्यामुळे मग मी कामं करायला घेतले. झोपी जा आता, मग आपल्याला भूर जायचं ना. काय हा अंधार ना. डॉक्टर झाली तू? काय झाली अपू तू? डॉक्टर झाली. आता झोपी जा, मग पप्पा आपल्याला चॉकलेट आणतात. ओके ओके मन ओके मम्मी. आपू झोपता वेळेस इतके जास्त नाटकं करते ना, मम्मा मला हेच चावलं, मम्मा मला तेच चावलं. आता तिला झोक्यावर बेल्ट दिसला होता लटकवलेला, तर तोच पाहिजे म्हणून हट्ट करत होती. तो तिला दिला आणि ती त्या बेल्टसोबत खेळत खेळत झोपून गेली. मला थोडे झोके द्यावं लागले तिला. आता रात्रंदिवस झोके देण्यातच चालले तिचे. इतके दिवस दुसरं काहीतरी चाललं होतं तिचं, आता हे चाललं आहे. तर म्हणलं चला तिला आता थोडं झोपली आहे तर मग मीच थोडंसं माझं कामं आवरून घेते. आणि मी तिच्यासाठी खारी शंकरपाळे बनवत होती. आता ती खाते आवडीने, तसे जास्तही नाही खात म्हणा, पण मी घेतले थोडे बनवायला. थोडेच बनवूया म्हटलं, बघूया खाल्ले तर खाल्ले. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.